श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 8 नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी आहे कार्तिक संकष्टी चतुर्थी। दर महिन्यात संकष्टी चतुर्थी ही येते। संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे। जे लोक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूर्ण नियमाने आणि योग्य विधीनुसार व्रत करतात त्यांना त्यांच्या मनासारखे फळ मिळते, तसेच जीवनात सुख शांती बुद्धी मिळते व सकारात्मक बदलही घडतात। संकष्टी चतुर्थीला शिव आणि सिद्ध योग तयार होत आहे। भद्रावास आणि शिववास योग देखील या दिवशी तयार होत आहे। या योगांमध्ये गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, तसेच जीवनात आनंद आणि सुख समृद्धी वाढते। कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। या चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि समस्या दूर होतात। गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती वास करते। गणेशाला बुद्धी आणि ज्ञानाचे देवता मानले जाते। त्याची पूजा केल्याने ज्ञान वाढते। ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करतात त्याचे चंद्रदोष शांत होतात आणि त्यांना मानसिक शांती मिळते। नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर व्रत करावे, तसेच घरामध्ये पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात। एवढंच नाही तर पूजेने घरातील सर्व अडचणी दूर होतात, घरामध्ये सुख शांती येते। संकष्टी चतुर्थीचे व्रत ज्यांनी केले आहे अशा लोकांनी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घ्यावे। संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय जो आहे तो 8:41 होणार आहे। चंद्राला दुधाने अर्घ्य द्यावा, फुले वाहावी आणि त्यानंतर भगवान गणेशाची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवून आपला व्रत हे सोडायचं आहे। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू। ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे। लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो। तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं नाही, अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि स्नान करायची। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। आपल्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचे संकल्प हे करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचे। जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे। आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या। आता मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे। 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे। प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करायचं आहे, की अगदी तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण सुद्धा करू शकता। त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। आता गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे, जास्वंदीचं फूल अर्पण करून घ्यायचे। त्याचबरोबर आवर्जून आपल्याला 21 दुर्वांची जुडी सुद्धा अर्पण करायची। ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची। असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही गणपती बाप्पा पूर्ण करतात। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य सुद्धा दाखवायचा। तर तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात। मुलांच्या हाताने आवर्जून गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वाची जोडी ही अर्पण करायला लावायची। त्याचबरोबर ओम गणगणपतये नमः या मंत्राचा मुलांकडनं 108 वेळा जप हा
करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्वशीर्षमचं सुद्धा पठण करायचं आहे। आता त्यांना बोलणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची कृपा होते, ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होतं। आता या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे। संध्याकाळी चंद्र उदय झाल्यानंतरच आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही दूध अर्पण करू शकतात। चंद्रदेवांना फुलं अर्पण करायची, त्यांची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आणि मगच आपल्याला व्रत हे सोडायचं। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचा। देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते। आता या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची। तसेच आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं, कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता करतो, त्यामध्ये जर तुपाचा वापर केला तर त्याचा प्रभाव हा खूप जास्त असतो। पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। आता त्या प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे। तसेच आपल्याला एक मनी प्लांटचं जे पान आहे ते सुद्धा घ्यायचं। आता जे मनी प्लांटचं पान आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचं, ते अखंड असावं, कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं। वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात सकारात्मक ऊर्जा आणतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो। हे झाड लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे घरामध्ये ठेवल्याने आर्थिक भरभराट होते। मनी प्लांट दक्षिण पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते, कारण हा संपत्ती आणि समृद्धीचा कोपरा आहे। मनी प्लांट हा शुक्राशी संबंधित मानला जातो, जो शारीरिक सुख, जीवनातील प्रगती, प्रसिद्धी इत्यादीचा कारक आहे। मनी प्लांटचे रोप घराच्या आग्नेय दिशेला लावायचे, कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहे। गणेश संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन, समृद्धी आणि सन्मान वाढवतात। म्हणूनच आपल्याला मनी प्लांटच्या झाडाच्या या पानापासून हा उपाय जो आहे तो करायचा आहे। आता आपल्याला एक मनी प्लांटचं पान घ्यायचं, त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं। आता एक प्लेट घ्या आणि त्यावर आपल्याला या मनी प्लांटच्या पानाला ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला मूठभर हरभऱ्याची जी डाळ असते, ज्याला आपण चण्याची डाळ म्हणतो, ती ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा। आता ही जी प्लेट आपण हरभऱ्याची डाळवाली तयार केलेली ती, त्याचबरोबर जो दिवा आपण तयार केलेला, या दोन्हीही वस्तू ज्या आहेत त्या आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत। आता देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात। आपल्याला एक वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं। जेव्हा आपण गणपती अथर्वशीर्षमचं पठण करणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायचं। त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर 108 वेळा आपल्याला ओम गणगणपते नमः या गणपती बाप्पाच्या बीज मंत्राचा जप सुद्धा करायचे। या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची। आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करून घ्यायची आहे। आता जी प्लेट तसेच जो दिवा आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलेला आहे तो तिकडनं उचलायचा आणि आपल्याला घेऊन जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला ही प्लेट आणि दिवा जो आहे तो ठेवायचा आहे। पण आता दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे। जेव्हा असा हा तीळ टाकलेला दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष असतात, अलक्ष्मी असते, ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। त्याचबरोबर जेव्हा आपण अशी ही हरभऱ्याची डाळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते, कारण हरभऱ्याची जी डाळ असते तिला साक्षात श्री हरिविष्णूंचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। आता हा दिवा तसेच जी हरभऱ्याची डाळ आहे ती संपूर्ण दिवसभर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायची आहे।
आता संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हा जो दिवा आहे शांत झाला की त्यामध्ये ज्या वाती असतील ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे। त्याचबरोबर जी हरभऱ्याची डाळ आणि गूळ आपण ठेवलेलं आहे ते आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे। गाईजवळ जायचं आहे, तिच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करून द्यायचं आहे आणि त्यानंतर तिची आरती करायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गाईला ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ खायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते। आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या साक्षात माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पा पूर्ण करतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। गणपती बाप्पा मोरया।